नमस्कार. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर अभय बंग. गेल्या 2 वर्षांमध्ये 2 वेळा आपण अभय बंग यांना सविस्तरपणे ऐकलेलं आहे. दिल्लीमध्ये अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा ऐकलेलं आहे, त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या उपोषणाच्या वेळेला ऐकलेलं आहे आणि देशातल्या परिस्थितीवर अत्यंत मार्मिक भाष्य डॉक्टर बंग यांनी केलेलं आहे. आज आता आम आदमी पक्षाच्या विजयानंतर आणि लोकपाल कायदा लागू झाल्यानंतर परवाच राष्ट्रपतींनी त्यावर सही केलेली आहे. ही सही केल्यानंतर डॉक्टर अभय बंग देशाकडे आणि महाराष्ट्राकडे कसं पाहतायत हे मला त्यांना विचारायचं आहे. डॉक्टर बंग, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. पुन्हा आपण मुलाखतीला बसलो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातले लोक अत्यंत लक्षपूर्वक तुमचं म्हणणं ऐकतात, त्यावर विचार करतात. त्यामुळे ही मुलाखत माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मला तुम्हाला थेट विषयाकडे आणायचं आहे. 5 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, 4 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आणि दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहताय? 2013 मध्ये या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही उल्लेख केला त्या घडल्या. 2013चं वर्ष वस्तुतः सुरुवात झाली तेव्हापासून बहुतांश वर्ष बरंच काळोखच गेलं. पण काही शुभ संकेत 2013 मध्ये सुरू झाले. राजकीय नेत्यांना लोक जाब विचारायला लागले. एवढंच नाही तर नेते लोक जेलमध्ये जायला लागले किंवा जेलमध्ये टाकले जायला लागले. त्यामुळे ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा किंवा रशीद मसूद किंवा लालू प्रसाद यादव, तर राजकीय नेत्यांना आणि नोकरशहांना त्यांच्या भ्रष्टाचाराची फळं आता भोगावी लागायला लागली. हा एक मोठा बदल झाला. लोकांनी, जागृत मतदारांनी निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की ते वाटेल ते वाढलेलं सहन करणार नाही आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांमुळे मला जेवढं दिसतं तेवढं की राहुल गांधी अचानक निष्क्रियतेतनं खडबडून जागे झाले. नरेंद्र मोदींच्या रथाला थोडासा लगाम लागला आणि आम आदमी पार्टीच्या रूपाने दुसरा काही पर्यायच नाही म्हणून काँग्रेस किंवा भाजप याच्याऐवजी तिसरा ऑल्टरनेटिव्ह लोकांना उपलब्ध झाला. ते सगळे शुभ संकेत आहे असं मी मानतो. आणि हे सगळ्यांच्या मागचा रेटा सगळ्या नागरिकांचा, मतदारांचा, जागृत मतदारांचा आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीला तर असं दिसतं की कदाचित काळोखाचा काळ जरा मागे जातो आहे आणि 14चा सूर्योदय काही चांगल्या गोष्टी घेऊन येतो आहे असं मला दिसतं. तुम्ही आशावादी आहात नेहमीप्रमाणे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की 2011 ऑगस्टमध्ये अण्णा हजारे पहिल्यांदा रामलीला मैदानावर उपोषणाला बसले तेव्हा आपण बोललो होतो. तेव्हाही तुम्ही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि भ्रष्टाचार विरोधी काहीतरी चळवळ देशामध्ये सुरू होते, चांगलं आहे असं म्हणाला होता. त्या उपोषणापासून अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे मुख्यमंत्री बनलेत. हा सगळा प्रवास तुम्ही कसा पाहताय? बघा, अण्णांचं आंदोलन जे झालं 2011 मध्ये ते यशस्वी झालं, त्याला खूप प्रतिसाद मिळाला. पण अण्णा तसं 1988 पासून उपोषण करतात आहेत, आंदोलन करतात आहेत. मग अचानक असं काय घडलं की 2011 मध्ये त्यांना एवढा प्रतिसाद मिळाला? तर काही बदल असे घडले की उदाहरणार्थ या देशाच्या लोकसंख्येमध्ये काही गुणात्मक परिवर्तन घडले. नंबर 1, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 20% साक्षरता होती, आता 80% साक्षरता आहे. पूर्वी 10% मध्यमवर्ग होता, आता 30% मध्यमवर्ग आहे. 60% लोकसंख्या 30च्या खालच्या वयाची आहे. त्यामुळे युवा वर्गाचं संख्या खूप वाढली, शहरीकरण वाढलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे लोकांना कनेक्टिव्हिटी मिळाली. मोबाईल फोन्स, इंटरनेट, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्र आणि TV हा मीडिया, या सगळ्यांमुळे लोकांना आवाज मिळाला. या सगळ्यांचा परिणाम असा झाला, नुसतं भारतातच नाही की जगभर जरी पाहिलं तर 2011 ते 12 मध्ये जगभरामध्ये अशी आंदोलनं झाली. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट आहे, अरब स्प्रिंग्स आहे, थायलंडमध्ये आंदोलन सुरू आहे, रशियामध्ये आंदोलन झालं, तसंच भारतातही झालं. तर एकूणच या बदलल्या परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांना भारतातल्या तरी किमान हे भान नाही राहिलं की जनता बदलली आहे आणि ते पूर्वीच्याच पद्धतीने जमीनदारशाही पद्धतीने आपण नेतेगिरी करू, राज्य करू अशा भ्रमात होते. तर बदललेल्या जनतेने त्यांना खडबडून लक्षात आणून दिलं की आम्ही बदलले आहोत, तुम्हाला बदलावं लागणार आहे, तुमचं प्रशासन, कुशासन बदलावं लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थितीचा कडेलोट झाला. 2011 पर्यंत किंवा इव्हन आत्तापर्यंत राजकारण, प्रशासन
याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि कुशासन एवढं वाढत होतं आणि रोज जणू काही यांची चढाओढ लागली असावी. त्यामुळे येदुयरप्पांनी एक भ्रष्टाचार केला तर कलमाडी त्याच्या पुढचा करणार, ए राजेचे आकडा त्याच्याहूनही मोठा असणार आणि कोलगेटचा आकडा त्याच्याहूनही मोठा असणार. म्हणजे आकड्यांचा काही अर्थ लागे ना इतके भ्रष्टाचार मोठे झाले आणि एक नकारात्मक स्पायरल निर्माण झालं होतं की असा कडेलोट झाला परिस्थितीचा. अशा परिस्थितीमध्ये अर्नोल्ड टॉयम्बीने जगाचा इतिहास लिहिलेला आहे, प्रसिद्ध आहे खूप. तो असं म्हणतो की जेव्हा असं प्रचंड मोठं परिस्थितीत आव्हान असतं तेव्हा काही समाज त्याच्यात तग धरतात, जिंकतात, काही रसातळाला जातात. फरक काय पडतो? तर फरक पडतो त्याच्या शब्दात सांगतो. तो म्हणतो देअर कम्स अ हिरो. अशा कडेलोटाच्या परिस्थितीत एक कोणीतरी नायक उभा होतो आणि तो नायक लोकांना नवी दृष्टी देतो, नवी दिशा दाखवतो, कम्युनिकेट करतो, प्रोग्राम देतो आणि त्याच्या मागे मासेस जातात. इथे असा हिरो कोण आला? तर जरी आपल्याला मोह होईल की अण्णा की अरविंद, पण खरं म्हणजे मी असं म्हणणार की हे फक्त तात्कालिक व्यक्ती रूपक आहेत. खरं म्हणजे खरा हिरो जागरूक नागरिक आहे आणि जागृत नागरिकाचा उदय हा एका नव्या हिरोचा उदय, नव्या नायकाचा उदय आहे भारतीय राजकारणामध्ये असं मी मानतो. आणि त्याच्यामुळे भारतीय राजकारणामध्ये काही गुणात्मक बदल यांनी घडून आणले. लोकपाल बिल गेले 50 वर्ष पडून होतं. 1964 मोरारजींनी ते सादर केलं. अक्षरशः 50 वर्ष लागलेत. सगळ्या राजकीय पक्षांनी टोलवी करत त्याला जितका उशीर करता येईल केलं. आज अचानक काय झालं? तर अजून काही झाले नाही, लोक जागृत झाले. त्यामुळे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलनाचा जो प्रभाव पडला त्याचे प्रचंड प्रतिसाद आपण गेल्या 2 महिन्यात पाहिले. इलेक्शनच्या रूपात पाहिले. लोकपाल बिल पारित झालं. राहुल गांधी जे कायमच जणू निष्क्रिय होते. तुम्हाला आठवत असेल की 2011 मध्ये अण्णांच्या उपोषणाच्या बाबतीत बोलताना मी अशी आशा व्यक्त केली होती की राहुल गांधींकडनं मला अशी अपेक्षा आहे की ते आता भूमिका घेतील आणि काँग्रेसमधल्या नव्या पिढीचं नेतृत्व. दुर्दैवाने राहुलनी ती संधी गमावली. पण आता 2 वर्षांनी देर आहे लेकिन दुरुस्त आहे. त्यांच्यात काही जो सकारात्मक बदल झाला चांगली बाब आहे आणि त्यामुळे लोकपाल बिल पारित झालं. आदर्शच्या अहवालावर त्यांनी पुन्हा भूमिका घ्यायला भाग पाडलं महाराष्ट्र सरकारला. आपण नुकतंच वाचतो आहोत की अहवाल. तर हे जे गुणात्मक बदल घडले आणि अरविंद केजरीवाल आप पार्टीचा उदय. अजून एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की पूर्वी अण्णा दिल्लीला जाऊन उपोषण केलं. पहिलं उपोषण, दुसरं उपोषण दोन्ही वेळा अण्णांनी दिल्लीत केलं आणि तरी देखील लोकपाल बिल पारित नाही झालं. यावेळी अण्णा दिल्लीत बसले नव्हते उपोषणाला. यावेळी अण्णा राळेगण शिंदेमध्ये बसले होते. दिल्लीला गेलेही नाही तरी त्या उपोषणाच्या 7व्याच दिवशी दोन्ही पक्ष विरोधी आणि सत्ताधाऱ्यांना एकत्र यावं लागलं आणि जे 50 वर्ष झालं नाही ते झालं. थोडीशी उपमा जरा जास्त मोठी आहे पण आठवणच यावी तर महात्मा गांधींच्या कलकत्त्याच्या उपोषणाची आठवण येते. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दंगे सुरू होते हिंदू मुस्लिम आणि गांधीजी 15 ऑगस्टच्या दिवशी दिल्लीला नव्हते. ते उपोषण करत होते किंवा कलकत्त्यामध्ये होते आणि त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटनने जे म्हटलं की आमच्या सैन्याच्या अनेक कंपन्या जे करू शकले नाही, एका ह्या वन मॅन आर्मीने कलकत्त्यामध्ये शांतता प्रस्थापित केली. तर कधीकधी नैतिक शक्तीचा त्याला काही स्वतः तिथे जावं लागत नाही नैतिक शक्तीला. तर अण्णांच्या उपोषणाचा परिणाम रिमोट कंट्रोलसारखा चांगल्या अर्थाने राळेगण शिंदेच्या उपोषणाचा दिल्लीवर परिणाम झाला. तर ही सगळी चांगली चिन्ह आहेत असं मी मानतो. हे सगळं जे घडलं याला मी असं बघतो किमान की हे लोकशाहीमधले ही काही क्रांती नाही, ही रिव्होल्यूशन नाही, ही इव्होल्यूशन आहे. आणि लोकशाहीमध्ये इव्होल्यूशनच होत असते, रिव्होल्यूशन होत नसते. आणि त्यामुळे हे छोटे छोटे ज्या पायऱ्या आहेत या लोकशाहीमध्ये सुधारणा करणाऱ्या पायऱ्या आहेत. आपली लोकशाही कशी झाली असं जर पाहिलं आपण म्हणतो लोकशाही आपण तिला, पण वस्तुतः ती प्रतिनिधीशाही अधिक नोकरशाही बरोबर लोकशाही या तिन्ही शब्दामध्ये शाही आहे. आणि वस्तुतः लोकशाहीमध्ये तर कोणी शाही असायला नको. राजनीती शब्द वापरावा तर तिथेही राज आहे आणि त्यातनं नीती गायब होऊन गेली आहे, नुसतं राज उरलेलं आहे. तर वस्तुतः लोकशाहीमधला लोक आणि राजनीतीमधली नीती घेऊन लोकनीती ही खरं म्हणजे समाजात असायला हवी. या लोकनीतीमध्ये जागृत जनता, सक्रिय कार्यकर्ते, सक्रिय मीडिया
आणि यांना प्रतिसाद देणारे राजकीय पक्ष अशाच मिळून ही लोकनीती खरं म्हणजे चालायला पाहिजे. त्याच्या दृष्टीने एक पाऊल, चांगलंच मोठं पाऊल या वर्षात पडलं असं मला वाटतं. तुम्ही आत्ता म्हणालात की राळेगण सिद्धीमध्ये उपोषणाला बसलेल्या अण्णांचा दिल्लीवर परिणाम झाला. हा एका परीने नैतिक शक्तीचा विजय आहे. पण हा नैतिक शक्तीचा विजय होण्यापूर्वी दिल्लीत एक राजकीय बदल घडला होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठं यश मिळालं होतं. म्हणजे राजकीय फटक्यामुळे सरकारला आणि विरोधकांना किंवा सर्व राजकीय सिस्टीमला जाग आली असं म्हणायचं का? असं म्हणावं लागेल की जरी आपल्याला अरविंद केजरीवालांचा विजय किंवा अण्णांचं आंदोलन, लोकपालचं पारित झालं बिल, पण त्याच्या मागचा जो दरारा आहे तो दरारा त्या आंदोलनाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात ज्या जनतेने भाग घेतला, मुख्यतः शहरी जनतेने भाग घेतला, पण जागृत मतदार. आणि दुसरं, या 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे आपला कल दाखवून दिला, एवढंच नाही तर त्यांनी आपली जरब दाखवून दिली मतदारांनी की तुम्ही जर वठणीवर नाही आलात, जागेवर नाही आलात तर आम्ही हे करू शकतो. दुर्दैवाने असं वाटतं की 5 वर्षाचा काळ हा देखील या राजनैतिक नेत्यांना फार जास्त होतो. त्यांना फार वारंवार खरं म्हणजे आठवण करून द्यायची गरज असते, पण ती आठवण करून दिली त्याचा परिणाम सकारात्मक झाला असं मला वाटतं. म्हणतात की मी आणि अरविंद आम्ही वेगळे झालो असलो तर या आम्हा दोघांचे रस्ते वेगळे, आमचं ध्येय एकच आहे. अण्णा हजारे चळवळीच्या मार्गाने पुढे जात आहेत, स्वयंसेवी संस्था जे करतात त्या मार्गाने पुढे जात आहेत, दबावाचं राजकारण करत आहेत. अरविंद केजरीवाल संसदीय लोकशाहीच्या मार्गाने पुढे चाललेले आहेत. या दोन्ही प्रवाहांकडे तुम्ही कसं बघताय? या दोन्ही प्रवाहांकडे बघायचं असेल तर मी असं म्हणणार की याला नुसतं या प्रवाहाच्या रूपात आपण नाही बघू. म्हणजे आपल्या थोड्या विचार करण्याला थोडीशी आपल्याला इतर उदाहरणांची मदत होईल किंवा खोली मिळेल. गेल्या 100 वर्षामध्ये भारतामध्ये हे वारंवार घडत आलेलं आहे, अशा प्रकारचं द्वंद्व. 1920च्या अगोदर काँग्रेसमध्ये जहाल पक्ष आणि मवाळ पक्ष होते. जहाल पक्ष म्हणत होता लोकमान्य टिळक की लोकांमध्ये जाऊन आंदोलन, असहकार, स्वदेशी, आणि मवाळ पक्ष म्हणत होता की संसदेत जाऊ, मग ते दादाभाई नौरोजी असो की गोपालकृष्ण गोखले असो. त्याच्यानंतर गांधीजींचं असहकार आंदोलन झालं. 1923मध्ये पुन्हा हीच घटना घडली. गांधीजी म्हणत होते सत्याग्रह आणि नॉन कोऑपरेशन, आणि मोतीलाल नेहरू आणि आपले CR दास ते म्हणत होते की स्वराज्य पक्ष त्यांनी काढला आणि ते संसदेत गेले किंवा त्यावेळेच्या प्रांतीय घटना समितीत गेले. त्याच प्रकार हाच प्रसंग पुन्हा पुन्हा होत गेला. स्वराज पार्टी त्यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर 1937मध्ये पुन्हा हा प्रसंग आला की प्रांतीय सरकारात जावं की जाऊ नये काँग्रेसमध्ये. 47मध्ये तर जेव्हा काँग्रेस सत्तेत जात होतं तेव्हा गांधीजी म्हणत होते की काँग्रेसने पक्ष म्हणून, राजकीय पक्ष म्हणून स्वतःला विसर्जित करावं आणि लोकांमध्ये जाऊन काम करणारा एक लोकसेवक संघ बनवावा. तर सत्तेमध्ये जावं की जाऊ नये, संसदीय लोकशाहीच्या संसदीय पद्धतीत जावं की जाऊ नये, की लोकांमध्ये मास आंदोलन करत राहावं, याच्याविषयी अशा प्रकारचा द्वंद्व राम मनोहर लोहिया. सत्याग्रह त्यांनी संविदे फॉर्म केला. जयप्रकाश नारायण त्यांनी सत्याग्रह आंदोलन केलं आणि त्यातनं पुढे जनता पार्टी तयार झाली, ती सत्तेत गेली. तर अशा प्रकारे दोन्हीमध्ये पैकी कोणतं योग्य? मला जे दिसतं या सगळ्या 100 वर्षाच्या इतिहासातनं ते असं की पहिलं पाऊल राजकीय हालचाल होण्याचं नेहमीच जनजागृती आणि चळवळ किंवा आंदोलन यामुळे होतं. त्याच्यातनं जी शक्ती निर्माण होते ती जर नसली तर तिच्या अभावामध्ये निव्वळ कोणी संसदेत किंवा सत्तेत गेलं तर दुर्दैवाने मी म्हटलं पाहिजे संसदेची क्षमा मागून, पण लोकांच्या आंदोलनाशिवाय संसद ही आंधळी पांगळी होण्याची भीती असते. आपण पाहिलं की या संसदेने काय काय कायदे पारित केले आहेत आणि गुन्हेगार राजनीतिक नेत्यांना सोडून द्यावा, त्यांना शिक्षा होऊ नये अशा प्रकारचे देखील कायदे, सुप्रीम कोर्टचा दिलेला निर्णय त्यांनी पलटवला. तर संसदेला जागेवर ठेवायला, संसद स्वतःच काही सार्वभौम जरी आपण म्हणत असलो तिच्यावरती नेहमी जागृत लोकांचं दबाव पाहिजे. सत्तेचा हा स्वभावच आहे. मला असं वाटतं की त्याच्यात माणूस शिथिल होतो, स्खलित होतो, आणि हे स्वीकारूनच घ्यावं आपण की सत्तेमध्ये जाणारा स्खलित होईल, आणखी म्हणून त्याच्यावरती जनआंदोलनाचा दबाव व्हा. पण
कायमच नुसतं आंदोलनच करत राहणार का? आंदोलनामुळे जे काही गेन मिळाले त्याला कायमच्या व्यवस्था परिवर्तनामध्ये परिवर्तित करायचं असेल तर कोणीतरी संसदेत जाऊन कायदाही केला पाहिजे. तर मला जर उपमा द्यायची असेल, मी म्हणेन की आपण एका पायावर कायम लंगडी करत नाही. थोडा वेळ करू शकतो, कायम चालताना आपण 2 पायांनी चालतो. हे दोन्ही मार्ग वापरायला पाहिजे. तर आपलं डाव्या पायाच्या भरोशावर आपण उजवं पाऊल पुढे टाकतो आणि उजवं पाऊल स्थिर झालं की त्याच्या भरोशा उचलून डावं पाऊल पुढे टाकतो. तर तसं सत्याग्रह किंवा आंदोलन लोकांमध्ये चालणारं आणि त्याचा उपयोग संसदीय मार्गाने जाऊन करून घेणारं, अशा दोन्ही पायांनीच लोकशाही आणि त्यातले रिफॉर्म्स हे पुढे जातील असं मला वाटतं. हाच तुमचा मुद्दा पुढे न्यायचा. तर गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 7-8 वर्षामध्ये जे कायदे भारतात बनले, उदाहरणार्थ माहितीच्या अधिकाराचा कायदा बनला किंवा राईट टू एज्युकेशनचा कायदा बनला किंवा मनरेगासारखी योजना आली किंवा आत्ता अगदी हा लोकपालाचा कायदा बनला, चळवळीचा दबाव आणि मग संसदेत जाणं, कायदा बनणं हे होत आलंय. तुम्हाला असं वाटतं या ज्या चळवळी आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, तुमच्यासारख्या संस्था काम करतात, तुम्ही एकेकाळी मोठ्या चळवळी केलेल्या आहेत, या चळवळींना या सगळ्या गेल्या 2 वर्षातल्या घटनांमुळे नवं बळ मिळालंय? हो आणि नाही. हो असं की लोकशाही आणि प्रशासन याच्यामध्ये सुधारणा करण्याला मला वाटतं नक्कीच याच्यामुळे गती मिळाली आहे आणि त्याची भारतात अतिशय आवश्यकता होती आणि ते सुरू झालं आहे, हे फार चांगलं झालं आहे. आणि आपच्या रूपामध्ये जो तिसरा पर्याय लोकांसमोर उभा राहिला, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, जागृत, शहरी, युवा, अशा प्रकारचा त्याचा मुख्य त्यांचा कॉन्स्टिट्युन्सी आहे, ती सक्रियपणे याच्यावरती असर्ट करायला लागली. हा याचा फायदा. एवढ्याने आपोआपच खूप जास्त गुणात्मक बदल होऊन जातील किंवा रिफॉर्म्स होऊन जातील एवढं भोळेपणे आपण विश्वास ठेवू नये. सत्तेचा स्वभावच मुळी असा आहे. बाबा आमटेंची एक मोठी सुंदर कविता आहे, त्यात ते म्हणतात की क्रांती ही सीतेसारखी असते. जेव्हा राम वनवासात जातो तेव्हा ती वनवासात त्याच्यासोबत जाते, पण जेव्हा राम सिंहासनावर बसतो तेव्हा ती सीता भूमीमध्ये गडप होऊन जाते. तर सत्तेत गेले की मागचा सगळा इतिहास असं दिसतो आपला. काँग्रेस सत्तेत गेली, समाजवादी पक्ष सत्तेत गेले, CPI CPM सत्तेत गेले, जनता पार्टी सत्तेत गेली आणि भाजप देखील सत्तेत गेली. सगळ्यांच्याच गुणांमध्ये परिवर्तन झालं. त्यामुळे सत्तेत जाणारा हा स्खलित होऊ शकतो. त्याला कायम वठणीवर ठेवायला सतत आपल्या जागृत जनता, कार्यकर्ते, संघटन हवं. तसे मला अजून उभे राहताना फार दिसत नाही आहेत. मला काळजी आहे की आप ही पार्टी चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे, पण कार्यकर्ते, संघटना, आणखी लोकांमध्ये जाऊन काही मूलभूत परिवर्तन ते अजून फार सुरू झालेलं नाही. म्हणून मी म्हणालो की हो, काहीच आशास्पद झाला आहे, पण मग काय व्हायला पाहिजे? म्हणजे आप सुद्धा आता सत्तेत गेलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा कोणीतरी अंकुश ठेवायलाच पाहिजे. अगदीच अगदीच. मग करायचं काय? स्वयंसेवी संस्था किंवा चळवळीनी करायचं काय? तुम्ही म्हणताय कार्यकर्ते उभं राहत नाहीयेत, कसं करायचं? अरविंद केजरीवालांमुळे माझा असा समज आहे की अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये असा संभ्रम निर्माण होणार आहे की राजकारणात जाऊन किंवा सत्तेत जाऊन परिवर्तन करण्याचा हा मार्ग खूप चांगला आहे, प्रभावी आहे, का जाऊ नये. व्यक्तिशः मला असं वाटतं की त्याची एक मर्यादा आपण कायम लक्षात घेतली पाहिजे की ज्या फांदीवर तुम्ही बसता ती फांदी कापणं हे कोणालाच शक्य होणार नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे सत्तेच्या किंवा निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरलेले आहेत, पण अभिमन्यू होऊन जाण्याची संभावना त्यात त्यांची भरपूर आहे. मी व्यक्तिशः असं मानतो की जरी कोणीतरी व्यवस्था परिवर्तन करण्याची गरज असतेच असते, पण आर्किमिडीज एकदा असं म्हणाला त्याच्या राजाला की राजा, मला पुरेशी लांबची तरफ दे, पुरेशा लांबीची, आणि पृथ्वीच्या बाहेर उभं राहायला जागा दे, तर मी पृथ्वी उचलून दाखवतो. पृथ्वी उचलायची असेल तर तुम्हाला उभं राहायला जागा पृथ्वीवरची नाही चालत, तुम्हाला पृथ्वीच्या बाहेर उभं राहावं लागतं. तर तसंच गुणात्मक परिवर्तन जर व्यवस्थेमध्ये करायचं असेल, सत्तेत करायचं असेल, तर सत्तेच्या बाहेर उभं राहावं लागतं. तर तिथे अरविंद केजरीवालांच्या अप्रोचची मर्यादा आहे. मला वाटतं की त्यांना सध्या तरी ते भान आहे, ते वारंवार म्हणतात आहेत. त्यांनी ज्या तऱ्हेचे काही उदाहरणं पेश करून दिले, मी असं म्हणतो की मोठी चांगली उदाहरणं आहेत. सत्तेत जायचं की नाही, तर काँग्रेस भाजपसोबत जोडतोड करण्याच्या ऐवजी ते म्हणाले की आम्ही लोकांना जाऊन विचारतो.
त्यामुळे जनमताचा त्यांनी कानोसा घेतला किंवा आपली व्यक्तिगत सुरक्षा नाकारली, तर त्याचा बघा काय परिणाम होतो आहे की सदैव खालच्या खालच्या पातळीला जाणारं हे जे होतं चक्र ते कसं उलटल्यासारखं वाटतं आहे. वसुंधरा राजेंना आता तेच करावं लागतं आहे. पृथ्वीराज चव्हाण विजेचे दर कमी करण्यासाठी दबाव येतो आहे. तर धक्कातंत्र कसं वापरायचं, चांगले उदाहरणं कसे पेश करायचे, लोकांना सतत सुप्रीम करायचं, अशी काही गुणात्मक त्याचे सिम्बॉल्स ते वापरतात आहेत, प्रतीक वापरतात आहेत. पण एक किती मर्यादेपर्यंत जाईल नुसत्या प्रतीकांनी होणार नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागांमध्ये, स्त्रियांमध्ये, मजुरांमध्ये, दलितांमध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते जर नाही होणार तर ही 0.5% सध्या चळवळ आहे. अगदी आपण जर खरं मोजलं तर भारताची लोकसंख्येच्या 1% म्हणजे जवळपास 1 कोटी, त्याच्या 25 लाखाच्या वर जास्त लोकांनी काही या चळवळीत भाग घेतलेला नाही. 0.5% चळवळ केव्हाही भ्रमित होऊ शकते. त्यामुळे कार्यकर्ते उभे राहावे लागतील. त्यांना खरी लोकशाही म्हणजे काय, कुठून उभे राहणार हे कार्यकर्ते? म्हणजे राजकीय पक्षातून उभे राहायचे की स्वयंसेवी संस्थातून उभे राहायचे? मला असं वाटतं की राजकीय पक्षातनं आपण नाही अपेक्षा करू शकत. त्यांचं क्षितिज हे तात्कालिक असतं, मर्यादित असतं. स्वयंसेवी संस्थातनंही येतील अशी मला फार आशा नाही. आता अण्णांचं जे सत्याग्रह आणि आंदोलन होतं याला स्वयंसेवी संस्था मी काय म्हणणार नाही. तर अशा प्रकारच्या व्यापक चळवळीतनं समाज एवढा ढवळून निघतो की त्या काळामध्ये हजारो नवे जण प्रेरित होतात की आम्हाला काहीतरी करायचं आहे. अडचण अशी आहे की ह्या हजारो पुढे आलेल्या लोकांना कोणीतरी पुढचं प्रशिक्षण देणं, संधी देणं, एकत्र गुंफणं, हे झालं की ज्या संघटना उभ्या राहतात त्या राजकीय परिवर्तनाला अधिक प्रभावी राहतात. स्वयंसेवी संस्थांचं मर्यादित काम असतं. अशा प्रकारचे राजकीय परिवर्तन ते करत नाहीत. स्वयंसेवी संस्था काय करतात, एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल अभ्यास, त्याच्यावरती काही स्थानिक प्रयोग, त्याच्यावर परिवर्तन, या गोष्टी स्वयंसेवी संस्था चांगल्या करू शकतात. व्यापक प्रमाणामध्ये राजकीय परिवर्तन व्हायला आपल्याला तशी सत्याग्रही संघटना हवी. मला हे तुम्हाला विचारायचं आहे की केजरीवाल किंवा त्यांचा आम आदमी पक्ष नेहमी म्हणतो की आमची लढाई काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध नाही, आमची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची आहे, आम्हाला सगळी राजकीय व्यवस्था बदलायची आहे. केजरीवाल आज मुख्यमंत्री झाले आहेत. जर ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई असेल तर त्याच व्यवस्थेत राहून त्यांना ती करता येईल का? फार मर्यादित करता येईल. म्हणूनच मी शब्द वापरला की क्रांती करता येणार नाही. काही रिफॉर्मची छोटी पावलं उचलता येतील. त्यातली काही सुरुवात त्यांनी केली आहेत, पण फार अधिक करता येईल असं मला वाटत नाही. काँग्रेसच्या आधारावरतीच त्यांचा सरकार आहे आणि पुढचं इलेक्शन त्यांना लढायचं आहे. त्यासाठी पैसा पाहिजे, माणसं पाहिजे. कदाचित आज जी त्यांना प्रसिद्धी आहे त्याच्या भरोश्यावर ते काही जागा सीट्स मिळवतील लोकसभेमध्ये आणि ते चांगलंच होईल. जरा दरारा होईल जनतेचा या इतर पक्षांना, पण तरी एवढ्याशाच्या भरोश्यावर ते करू शकतील फार गुणात्मक परिवर्तन असं मला दुर्दैवाने वाटत नाही. मला सांगा की त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या हे सर्वच मान्य करतायत. उदाहरणार्थ एक पारदर्शकता आणली, स्वतःच्या फंडिंगमध्ये पारदर्शकता आणली, ते वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं, सच्च्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं. याचा परिणाम इतर पक्षावर होईल असं तुम्हाला वाटतं का? आम्ही मेडिकलमध्ये क्षेत्रामध्ये एक शब्द वापरतो, त्याला पेसमेकर. म्हणजे हृदयाची गती किती राहावी, तर हृदयातलं एक केंद्र ती गती ठरवतं. मला असं वाटतं सध्या केजरीवाल हे राजकीय पेसमेकर झाले आहेत. या अर्थाने की राजकीय पक्षांनी कसं वागावं याचे नवे नवे आदर्श आणि उदाहरणं ते पेश करत चालले आहेत. आणि या राजकीय पक्षांना यांची मोठी तारांबळ उडाली आहे की जनता ही अपेक्षा करते केजरीवाल जे करतील मग तुम्हाला का नाही करतायत. तर या अर्थाने केजरीवाल फार चांगली काही उदाहरणं पेश करतात आहेत. जसं गांधीजींनी आपली साधी राहणी असेल किंवा वस्त्र असतील किंवा राष्ट्रभाषा असेल, अनेक गोष्टीतनं त्यांनी अशा गोष्टींची उदाहरणं पेश केली की इतर राजकीय कार्यकर्त्यांना ते रोल मॉडेल्स वाटले. तर केजरीवाल नव्या पिढीला रोल मॉडेलही बनतील. केजरीवाल प्रस्थापित राजकीय नेत्यांना न आवडून देखील भाग पाडतील काही गोष्टी चांगल्या करायला. आणि अशा प्रकारे काही रिफॉर्म्स केजरीवाल नक्कीच सुरू करतील. रिफॉर्मची प्रक्रिया अशी असते अशी मला आशा आहे. शक्य आहे माझा आशावाद असेल, पण मला आशा आहे की रिफॉर्मची प्रक्रिया ही अशी एखाद्या तलावामध्ये पडलेल्या खड्यासारखी असते. तो खडा एक जागी पडतो पण तिची वर्तुळं निर्माण होतात, ते रिपल इफेक्टसारखी पसरत जातात. तर पूर्वी जसं नकारात्मक वाईट गोष्टीचे रिपल्स होते, सुदैवाने सकारात्मक रिपल्स भारतीय लोकशाहीत सुरू झाले. त्यामुळे ही प्रक्रिया वाढेल अशी मला आशा आहे.
आणि वाढली नाही तर वाढो अशी माझी इच्छा आहे. अशी तुमची इच्छा आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राकडे पाहताना काय दिसतंय तुम्हाला? थोडा अडचणीचा प्रश्न विचारला. या सगळ्याच्यात आपण असं बघतो की खरं म्हणजे समाज परिवर्तनाचं केंद्र देशामध्ये एकेकाळी बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये होतं. यावेळी तरी असं दिसतं आहे की ते केंद्र महाराष्ट्रापासून दूर गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काही दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. तो आपलाच आळशीपणा आहे, स्थितिस्थापकता आहे की महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं समाजकारण हे काही आशादायी अवस्थेत नाही. असं म्हणताना मला अजिबात बरं वाटत नाही, पण त्या आशादायी अवस्थेत आहे असं दिसत नाही. 2-3 मी उदाहरणं घेतो. या केळकर शासनाने केळकर समिती स्थापन केली होती. महाराष्ट्रातला विभागीय विकास कसा आहे, याच्यामध्ये असमतोल कसा आहे आणि तो दूर कसा करावा, त्याचा मी सदस्य होतो. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या विकासाच्या प्रश्नाचा अधिक अभ्यास या निमित्ताने आम्ही केला. काय दिसतं चित्र बघा की एक महाराष्ट्र जणू एक राज्य नाहीच, हे अनेक राज्यांचं फेडरेशन आहे जणू. आणि याच्यामध्ये आर्थिक विकास मोजून महाराष्ट्रामध्ये 10 जिल्ह्यांचा आर्थिक विकास हा प्रगत महाराष्ट्राचा आहे. उरलेल्या जिल्ह्यांची पातळी ही बिहार, मध्य प्रदेशसारखी आहे. तेव्हा महाराष्ट्राचा आर्थिक विकास अतिशय काही केंद्रांमध्ये मर्यादित राहिलेला आहे. त्या विभागीय असमतोल प्रचंड आहे. राजकीय सत्तेच्या बाबतीत काय दिसतं? राजकीय सत्ता काही हातांमध्ये केंद्रित आहे आणि विभागीय दृष्टीने विचार केला तर 1993 नंतर पुढच्या 20 वर्षात विदर्भाचा एकही मुख्यमंत्री नाही. या काळामध्ये 8 वेळा मुख्यमंत्री बदलले. विदर्भाचा एकही मुख्यमंत्री नाही. 1980 नंतर जेव्हा तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर 30 वर्ष विदर्भाचा एकही उपमुख्यमंत्री नाही. सत्ता फक्त काही सत्ता केंद्रांमध्ये केंद्रित आहे. आता असं जर होईल तर मग विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या होणार, कुपोषणाने मुलं मरणार, नक्षलवाद वाढणार, मराठवाड्यामध्ये दुष्काळ वाढणार. आणि असं सगळं होत असताना महाराष्ट्रातले काही सत्ता केंद्र आणि काही पुढारलेले आर्थिक भाग हे फक्त त्याच्यामध्ये जल्लोष करणार. अशी दुर्दैवाने वाईट स्थिती आहे. अजून एक वाईट स्थिती सामाजिक बाबतीत म्हणायची तर असं बघा की नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला. सरकारने आदर्श अहवाल फेटाळला. महाराष्ट्रामध्ये याच्याविरुद्ध काहीही मोठं आंदोलन पेटलं नाही. महाराष्ट्र एवढं जागृत राज्य, महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते, विचारक सगळ्यांची मोठी उज्ज्वल परंपरा आहे. आणि तरी नरेंद्रचा खून व्हावा, त्याच्या अगोदरच्या अण्णांच्या आंदोलनाला 2011-12 मध्ये महाराष्ट्राचा प्रतिसाद थंड होता. राज्यकर्त्यांनी आदर्श अहवाल स्वीकारला काय, फेटाळला काय, याच्याविरुद्ध काही आंदोलन नाही. तर महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या असा थंड का झाला, मागे का पडला? आज आप पार्टी जी दिल्लीमध्ये करत आहे, वस्तुतः हे महाराष्ट्रामध्ये मनसे करू शकलं असतं. मनसे तसं शहरातनं निर्माण झालेलं मध्यमवर्गीय, तसाच एक त्यांचा पुढारी. पण आपला जसा एक रिफॉर्म्सचा आणि विकासाचा काही कार्यक्रम आहे, मनसेला दुर्दैवाने नाही सापडला. तर महाराष्ट्र राजकीय सामाजिक बाबतीत अनेक बाबतीत खूप मागे पडतोय असं वाटतं. अजून एक उदाहरण घेतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आहे की मध्य राष्ट्र आहे असा प्रश्न पडावा अशी भयंकर स्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारला यावर्षी 9,000 कोटी रुपये दारूपासून कर मिळतोय. 9,000 कोटी? 9,000 कोटी. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या हिशोबानुसार भारतामध्ये सरकारला जेवढा कर मिळतो त्याच्या 4 ते 5 पट किमतीची दारू समाजात खपते. त्या हिशोबाने आपण म्हणू की जवळपास 40,000 कोटी रुपयाची दारू महाराष्ट्र पितो. याचे प्रचंड दुष्परिणाम आहेत. स्त्रियांवरती जितक्या अत्याचाराच्या घटना गेल्या वर्षी समोर आल्या, पण प्रत्येक घटनेत तुम्ही बघाल एक कुठेतरी एक छोटीशी ओळ बातमीत लिहून असते की अत्याचारी पुरुष दारूच्या नशेत होता. स्त्रियांवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार सहसा दारूच्या नशेत होतात. याचा अर्थ काय, पुरुषामध्ये लैंगिकता भरपूर भरलेली आहे, पण दारू पिऊन तो अजून बेकाबू होतो. असं असून देखील शरद पवार नाशिकला नुकत्याच एका
वाईन महोत्सवात असं म्हणाले की वाईनचे पुरेसे वैद्यकीय फायदे लोकांपर्यंत पोहोचले नाही, वाईनचा प्रसार वाढावा. असं कसं या महाराष्ट्राचा जाणता नेता असं कसं म्हणू शकतो? तर महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते फार आशादायी नाही आहे. मी अशी आशा करतो की नवी पिढी, नवे कार्यकर्ते हे निघाल्याशिवाय महाराष्ट्राला भवितव्य नाही, पण ते निघतील. मराठी इतिहास आणि महाराष्ट्राची शक्ती, लोकशक्ती इतकी प्रचंड आहे की कहाणी संपली आहे असं मला अजिबात वाटत नाही. मी असं मानतो की भारतामध्ये लोकशाहीचा उषःकाल सुरू झालेला आहे. 2013च्या शेवटी जे पाहिलं आपण ते उषःकाल आहे, सूर्योदयाची चाहूल आहे. सूर्योदय मी कशाला म्हणेन? तर मी असं म्हणेन की जागृत जनता, अन्यायाविरुद्ध किंवा वाईट गोष्टीविरुद्ध चालणारं जनआंदोलन, सत्याग्रह, कार्यकर्ते, त्यांच्या संघटना यांची जिथे सदैव खदखद होत असते आणि त्याचा परिणाम होऊन सत्तेला लोकाभिमुख व्हावं लागतं. आणि शेवटी गांधींचा शब्द वापरायचा स्वराज्य, तर गांधी असं म्हणाले की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, स्वराज्य म्हणजे स्ववर्ती राज्य. म्हणजे आम्हाला लोकांना स्वतःवरती संयम, नियंत्रण, आत्मविवेक आणि आत्मानुशासन शिकावं लागेल आणि शासनावरती, नेत्यांवरती वचक ठेवावं लागेल. अशा प्रकारच्या लोकशाहीच्या स्वराज्याची किंवा लोकनीतीची सुरुवातीची 2 पावलं 2013मध्ये पडली, उषःकाल झाला. 2014मध्ये अजून पुढे जाईल अशी मी आशाही करतो आणि तशी मी शुभेच्छाही देतो. तुम्ही आशावादी आहात, ते चांगलं आहे. पण हा जो लोकशाहीचा सूर्योदय झाला असं तुम्ही म्हणताय, त्याची किरणं काय अजून आपल्या भूमीत आलेली नाही आहेत, महाराष्ट्रामध्ये आलेली नाही आहेत. महाराष्ट्र भ्रष्टाचार, तुम्ही आत्ता म्हटलं दारूबाजी, अत्याचार, या सगळ्या कैदेत सापडलेल्या आहेत. आणि तुम्ही जसं म्हणताय त्याला सत्ताधारी जसे जबाबदार आहेत, तसे महाराष्ट्रातले विरोधकही जबाबदार आहेत. कारण कोणत्याही प्रश्नावर इथे प्रामाणिक आंदोलन होत नाही आहे. या कैदेतून महाराष्ट्राची सुटका कशी करणार? दुर्दैवाने माझं असा अंदाज आहे की राजकीय नेत्यांकडनं याची सुरुवात होणार नाही. राजकारणाच्या बाहेर, सत्तेच्या बाहेर कुठल्या तरी आंदोलन, व्यक्ती, संघटना याच्यापासून सुरुवात होईल. अण्णाचं आंदोलन हे त्याचं एक उदाहरण आहे, पण त्याची सुरुवात राजकारणाच्या आणखी सत्तेच्या बाहेरनं होईल. समाजामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे. एकदा गांधीजींनी म्हटलेलं आहे, नरिमन्ना ते असं म्हणाले की भारतीय समाजामध्ये किती प्रचंड शक्ती आहे ते मी जाणतो, ते तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी ते बघू शकतो. तर तशी श्रद्धा माझी लोकांवरती आहे. माणसामध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आणि सृजनाशक्ती आहे की आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी माणूस चेंडूसारखा बाउन्स होतो. त्यामुळे मला पक्की आशा आहे. आता पुष्कळ वेळा असं होतं की अचानक तुम्हाला परिणाम मिळत नाही, तुम्हाला जमीन खणण्याचं काम करत राहावं लागतं. तर निष्काम कर्मयोगासारखं आपल्याला लोकमानसाची जमीन खणत राहण्याचं काम करावं लागणार आहे. ते करत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. पण मनामध्ये मात्र पक्की ही आशा आणि श्रद्धा हवी की सूर्योदय नक्कीच होणार आहे. एक ग्रीक कवी होता, मी कॉलेजमध्ये असताना कविता वाचली त्याची, पण त्या कवितेचं शीर्षक मोठं सुंदर होतं. तो असं म्हणतो की मित्रांनो, सूर्याला उगवायला मदत करा. पहा पहा तो कसा खाली बुडत चाललेला आहे, काळोखात बुडतो आहे. अरे धावा धावा, हात लावा आणि सूर्याला उगवायला मदत करा. तर मला असं वाटतं की हा सगळ्या आपल्या सर्वांसाठी जणू ही कविता लिहिली आहे की मित्रांनो, सूर्याला उगवायला मदत करा. मी म्हणतो तो सरसारखं काम करतो आणि इतरही कामामध्ये तुम्ही गुंतलेले असता. या सगळ्या निवडणुकांच्या प्रक्रियेकडे कसं पाहतो? मी तसं निवडणुकांच्या राजकारणामध्ये कधीच गुंतलेला नव्हतो, त्यामुळे मी तसा व्यक्तिशः याच्यात गुंतलेला नसणार. पण मी त्याच्याकडे कसं पाहतो, एक मी असं बघतो की लोकांना आपली इच्छा ॲसर्ट करण्याची ही संधी आहे, ती लोकांनी जरूर घ्यायला हवी. दुसरं की भ्रष्ट राजकीय नेत्यांना शिक्षा करायला, अकार्यक्षम राजकीय नेत्यांना शिक्षा करायला ही संधी आहे, जनतेने जरूर ही घ्यावी. अडचण ही आहे, आता मी थोडी पक्षांची नावं घेणार, जरी मला व्यक्तिशः त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे, की काँग्रेस ही भ्रष्ट आणि निष्क्रिय पार्टी असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. भाजप आत्तापर्यंत
जवळपास मृतप्राय झाली होती आणि आपसामधली त्यांची भांडणं मिटत नव्हती. नरेंद्र मोदीच्या उदयानंतर अचानक त्यांना चेव आलेला आहे. पण नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाविषयी अनेक प्रश्नचिन्ह आहेत. प्रभावी नेता पण हुकुमशाही वृत्ती. आता आपल्यासमोर अतिशय वाईट अशा प्रकारचं खरं म्हणजे हा चॉईस आहे की निष्क्रिय भ्रष्ट नेतृत्व की प्रभावी हुकुमशाह नेतृत्व. त्यामुळे पुढील वर्षभरामध्ये मी असं मानतो की काही पर्यायी राजकीय नेतृत्व याच्यातनं समोर येईल. आपल्या राहुल गांधी तरी सुधारतील, सक्रिय होतील, जागृत होतील. आपमधनं काही निघेल. शक्य आहे की भाजपमध्ये अजून काही सुधारणा आणि परिष्कृत त्याच्यातनं नेतृत्व समोर येईल, किंवा हे जे गैर काँग्रेसी गैर भाजप पक्ष आहेत त्याच्यातनं काही नेतृत्व येईल. पण नवे नवे ऑल्टरनेटिव्ह येतील आणि आपच्या रूपाने ते नवे ऑल्टरनेटिव्ह येण्याची प्रक्रिया सुरू झाली असं मला वाटतं. नरेंद्र मोदींचा तुम्ही उल्लेख केलात. काही लोक असा आक्षेप घेतलात, म्हणजे अनंतमूर्तींनी घेतला होता किंवा आणखीन अमर्त्य सेननी हा आक्षेप घेतला होता. अमर्त्य सेन तर म्हणाले होते की नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार असतील तर मी काही त्यांना मत देणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आयडिया ऑफ इंडिया जी आहे, भारतीय संघराज्याची संकल्पना जी आहे, सर्वसमावेशक आहे, सर्वधर्म समभाव जिच्या मुळाशी आहे, तिला नरेंद्र मोदींमुळे तडा जाईल असं या सगळ्या नामवंत लोकांप्रमाणे तुम्हाला वाटतं का? खचित वाटतं. तडा जाईल? अगदी हमखास वाटतं. मी नुकताच गुजरातमध्ये जाऊन आलो. बाहेरून आपल्याला असं वाटतं की गुजरातमध्ये सगळं आलबेल आहे आणि गुजरात हे विकासाचं अतिशय उदाहरण आहे असं प्रोजेक्ट केलं जातं. गुजरातमधले ग्रामीण आणि आदिवासी भागांची स्थिती खराब आहे. गुजरातचा विकास मुख्यतः शहरी वर्ग आणि औद्योगिक वर्ग आणि मध्यम वर्गापुरता आहे. गुजरातचा एक आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण बालमृत्यू हा माझा अभ्यासाचा विषय म्हणून सांगतो की ग्रामीण गुजरातमधला जो अर्भक मृत्यू दर आहे तो बिहारपेक्षाही जास्त आहे. गुजरातमध्ये अनेक मोठमोठ्या कारखान्यांना जी जमीन देण्यात आली, नरेंद्र मोदींनी तत्काळ दिली म्हणून इंडस्ट्रियलिस्ट खुश आहेत, पण तिथले शेतकरी, तिथली जमीन गमावलेली माणसं आंदोलन करतात आहेत. तर गुजरात हे काही आदर्श मॉडेल नाही विकासाचं. दुसरं असं की नरेंद्र मोदींचा 2002चा जो काही इतिहास आहे तो सहज पुसला जाणार नाही. पण त्याच्याहूनही जास्त त्यांची जी हुकुमशाही वृत्ती आहे. गुजरातमध्ये काँग्रेस तर जवळपास आता नावाला नाहीच नाही, पण भाजपही नावाला नाही. तिथे एकच आहे फक्त, ते म्हणजे नरेंद्र मोदी. प्रत्येक जागी नरेंद्र मोदीचे फोटो, त्यांचे बॅनर्स. तर बिग ब्रदर इज वॉचिंग, तसं नरेंद्र मोदी इज वॉचिंग. प्रत्येक चौकावर, प्रत्येक इलेक्ट्रिसिटी पोलवर नरेंद्र मोदी इज वॉचिंग यू. हे काही लोकशाहीसाठी चांगलं नाही. पण कदाचित ते गुजरातमध्ये खपून गेलं. भारत इतका विविध आहे, इतक्या लोकांची अस्मिता, स्वार्थ, भाषा इतके वेगवेगळे आहे की अशा जागी असा एक पक्का आवळून धरणारा नेता जर झाला तर भारतामध्ये 2-4 काय करायची 100 शकलं पडतील. कल्पना करा की मुस्लिमांना किती असुरक्षितता वाटणार आहे जेव्हा नरेंद्र मोदी प्रमुख बनतील. आणि मुस्लिम आता एकेकाळी पाकिस्तान झालं तर 2च फक्त तुकडे झाले. आता तर मुस्लिम 100 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी कुठे जावं? तर नरेंद्र मोदींचं देशावर नेतृत्व हे भारताच्या एकीसाठी मोठा धोका आहे असं मी मानतो. तुम्ही खूप स्पष्टपणे अभयभाऊ हे सगळं बोलतात. आपला वेळ संपलेला आहे, धन्यवाद. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची डॉक्टर अभय बंग यांनी सांगितलेली आहे की सूर्योदय होणार आहे आणि हा सूर्योदय होण्यासाठी सूर्याला सुद्धा आपल्याला मदत करायला पाहिजे, त्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. धन्यवाद.